हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो बाजारला. तर मम्मीची यात्रा होती त्यामुळे थोडंसं मला सामान घ्यायचं होतं, सोनूसाठी सँडल वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी. तर झालं होतं उशीर, तिथनं येऊन स्वयंपाक वगैरे करायचं होता. पण परत मी ब्लॉग घेतला नाही कारण भरपूर लेट झालं होतं. आम्ही बाजार वगैरे काही केला नव्हता, जे सामान पाहिजे होतं ते घेतलं आणि घरी यायला निघालो. तर सोनून दुकानं जर बघितली ना तर तिचा हट्ट चालू असतो, हे घे की ती घे. ती वस्तू दिसायला चांगली असते पण काही कामाची नसते तरी पण. तर तिथं तिचं रडणं सुरू झालं होतं, तिला समजवलं तिच्या पप्पाने तरी तिने ऐकलं नाही. घ्यायची ती वस्तू ती घेतच असते रडून का होईना. यात्रा होती रविवारी आणि यात्रेवरून आल्यानंतर मी 2-3 दिवस आजारी होते त्यामुळे ब्लॉग काय टाकला नव्हता. पहिला जो एडिट करून ठेवला होता तो टाकला होता ना. म्हटलं चला आता 2 दिवस गॅप पडला तर आता आपण ब्लॉग शूट करूया. तर सकाळी स्वयंपाक वगैरे करून कामं आवरली आणि 2 दिवस डोकं पण विचारलं नव्हतं आणि तेल पण लावलं नव्हतं. रविवारी केस धुतलेली, त्यानंतर डोक्याला अजिबात कंगवाच लावला नव्हता. तर सकाळी आंघोळीच्या आधी तेल लावून दिलं. आज थोडंसं मला बेटर वाटत होतं त्यामुळं. तरी मी काल 2 दिवसाची कपडे वगैरे धुवून टाकले होते त्यामुळे आज मला काही काम नव्हतं. कालच मी कामाला सुरुवात केली होती. तरी आज जास्त काही काम नव्हतं. म्हणलं चला आज सकाळीच आवरून घेऊया. तर आमच्या आंघोळ्या बाकी होत्या, मी स्वयंपाक करून घेतला कारण ह्यांना आज लवकर जायचं होतं. म्हणलं नंतर आपण बाकीची कामं आवरूया कारण डब्याला उशीर झाला का सगळ्या कामालाच लेट होतं. तर ते सगळं खरकट वगैरे एकत्र करून घेतलं कारण ते सिंकमध्ये अडकून बसतं. मग ते परत कचऱ्यात टाका, ते वास मारतं कचऱ्याची गाडी असतोपर्यंत. त्यामुळं सगळं जे काही खरकट होतं ते एकत्र करून बाहेर खाली टाकून आले. तसं बाहेर अशी मोकळी जागा आहे, टाकायला वगैरे येतं त्यामुळे. पण कचरा नाही टाकू शकत, खरकट वगैरे टाकते मी बाहेरच नेऊन. काही साठवून वगैरे ठेवत नाही कारण गाडी असतोपर्यंत त्याचा वास यायला लागतो. कारण आम्ही तर कचरा असं घरात नाही ठेवत, गॅलरीतच ठेवतो, तरी पण कसं वास यायचा ती येतोच. तर सोनूला म्हटलं की तू थांब इथं, मी कचरा घाण टाकून येते. तर ती लागली होती मागं, तर म्हटलं थांब इथं, मी पाणी ठेवते आपल्याला आंघोळीला, तू लक्ष ठेव इथं गॅसवरती. मग ती थांबली तर मी पटकन जाऊन आले. कारण तिला खायला यायचं म्हणलं ना तर ती पायऱ्या उतरतोपर्यंत थांबावं लागतं कारण तिने एकदा उद्योग करून घेतला आहे, पायरीवरून पडली आहे. मी जर पटपट गेली तर ती पण असं फास्ट येणार माझ्यासोबत कारण तिला माहिती आहे ती पायऱ्या उतरतोपर्यंत मग मी टाकून पण वरती येते. त्यामुळं तिला पळतच पायऱ्या उतरत असते. तर पाणी वगैरे टाकून आले. खाली जायचं म्हटलं तर ओढणी घेऊन जावं लागते कारण माणसं असतातच. आपण व्यवस्थित वागलं तरच बरं वाटतं. आली ना आपली लागली कामाला. आता म्हणजे मी आधी हीटर लावत होते तर मला कमेंट आल्या होत्या की हीटर नको लावत जाऊ, बिल वगैरे येतं. तर मी म्हटलं चला नाहीच लावत. म्हणजे आम्हाला आत्ता तरी जास्त नाही बिल आलं, लाईट बिल 250 रुपये आलं होतं फक्त. म्हणलं आता बघू ह्या महिन्यात किती येते बघा कारण हा महिना आम्ही कंटिन्यू तरी वापरलं होतं की लाईट, म्हणजे हीटर वगैरे वापरला होता. आता फ्रीज पण पहिला पण जास्त फ्रीज चालू नसायचा आणि आता पण जास्त नसतो आहे कारण पाणी तर आता काही लागतच नाही आहे. आम्ही हंड्यातलंच पाणी पितो. आधी कसं पाणी ठेवायचं बाटल्या भरून, आता नाही ठेवत. तर काल मी उशीचं कवर धुतलं होतं तर रात्री काय घातलंच नव्हतं. म्हणलं चला घालूया आणि सकाळपासून लाईटच नव्हती या. तर आता नेमकी लाईट आली आणि अंधारात तर सवयच नाही. तिकडं आम्ही नाही घरी होतो ना आम्ही, तेव्हा आमची कंटिन्यू लाईट चालू असे. तुम्ही पहिले ब्लॉग माझे बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे अजिबात लाईट बंद नसायची. जेव्हा जाईल ना तेव्हा पुरतीच, नाहीतर लाईट बंद नसायचीच. इथं आता सारखी लाईट बंद, जेव्हा पूर्ण अंधार पडेल, जेव्हा काहीच दिसत नसेल तेव्हाच लाईट लावावी लागते आणि आम्ही लावतो पण. आणि झोपताना तर आम्हाला म्हणजे लाईट लागतच नाही. मला तर त्रासच होतो उजेडाचा. दिवसभर काय नाही वाटत पण संध्याकाळी लाईट नको वाटते मला. त्यामुळे रात्री आम्ही दोन्ही पण रूममधल्या लाईट बंद करून झोपतो आणि जरी जास्त आम्ही हॉलमध्ये नसतो, किचनमध्येच असतो. झोपच तोपर्यंत म्हणलं तरी आम्ही किचनमध्येच असतो. तर आमची हॉलमधली लाईट कायमच बंद असते. पाहुणे आले का नाही, म्हणजे कोणी जरी आलं ना तर 5 मिनटं लावतो आम्ही, नंतर बंद करून टाकतो. तर सोनू चाललं बघा, तर तिला झाडू आणायचं तर ती झाडूवरच खेळत बसलेली. ती झोपली तरच माझी काम पटपट होणार, नाही तर नाही. तिचा काय ना काय उद्योग सुरूच असतो. तिला काय मजा वाटते काय माहिती. तिचं अजून सुद्धा बडबड चालवलं. तिचं बोलणं ऐकून मला हसायला येत होतं कारण ती बोललीच होती असं तिथं. जाऊ दे, तिचं तर चालच राहणार आणि तुम्हाला पण माहीत आहे. तर मी घेतलं झाडून काढायला इथं. आणि तुम्ही मला बरेचसे प्रश्न विचारले तर लवकरच क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ येईलच, बनवायचा प्रयत्न करेन मी लवकरच. तर इथं मी झाडून काढत होते आणि माझा ट्रायपॉड तुटला तर कुठं लावून ठेवी कळत नाही कारण त्याचा एक पाय पूर्ण कामातनंच गेलेलं आहे. असा आधाराला ठेवावा लागतो कुठंतरी. आता तर मी खिडकीत ठेवला होता तरी पण मला वाटत होतं पडतोय का. एक तर माझ्या मोबाईलला ग्लास नाही आहे. ग्लास पण असा आहे 700 रुपयाचा नुसता ग्लासच आहे. महागातलं मोबाईल घेणं अजिबात सुखाचं नसतं, अजिबात घेऊ नका. जेवढा काय म्हणते कमी क्वालिटीचा पण तेवढा तिला
सगळं चार्जर घ्यायचं म्हणलं तरी कमी किमतीचा, ग्लास बसवायचा तरी कमी किमतीचा. आता मी चार्जरची पिन गेली ती पण मला 700 रुपयाला आणि ग्लास पण 700 रुपयाला. तर म्हटलं नको, आता आयफोन घ्यायचा विचार होता पण म्हटलं नको आयफोन. ती त्याच्यासोबत जर भेटलेलं तेवढं जर बिघडलं ना तर आपली ऐपतच नाही नंतर घेण्याची. मग घेणार होते हे मला आयफोन, पण नको म्हटलं आता काय 17 फोन घेऊन काय करायचं आहे. आता पुढचा पण विचार केला पाहिजे, त्यामुळं आम्ही आयफोन कॅन्सल केला. नाहीतर असं म्हणजे आणायला जाण्यापर्यंतची तयारी झाली होती, पण म्हटलं नको, काही उपयोगाचंच नाही. आता सध्या मला पण फोन आहे आणि त्यांना पण फोन आहे. फोनची गरज इतकी नाही आहे. जेव्हा एकाचा फोन बिघडेल तेव्हा आयफोन नाही पण दुसरा कोणता तरी फोन घेईलच आम्ही, कारण आयफोनची किंमत आता जेव्हा नवीन मार्केटमध्ये येतो ना तेव्हा त्याची किंमत कमी असते, त्याची किंमत नंतरनं वाढत जाते. असंच आयफोनचं झालं आहे. आता आयफोनची किंमत वरती गेली, आपल्या बजेटच्या बाहेर आहे. डाऊन पेमेंट म्हटलं तरी ती 40, 50, 60 असं भरावं लागतं. म्हणलं आपल्याकडे इतकं नव्हतं, पण म्हणूनसाठी कॅन्सल करून टाकला. सोनू नादवली की घे म्हणून. तिला काय माहिती आहे आयफोन कसा असतो, कसं वापरायचा काही माहीत नाही, पण तिला घ्यायचं असतं असं आहे. तर तिकडच्या रूममधलं झाडून काढलं आणि मी आले इकडं. मी कुठेही जाऊ द्या, मी साधी गॅलरीत जरी गेले ना, काय झालं आहे किंवा काय वाजलं, मी गॅलरीत ना जी काही सुकायची वस्तू असते तर ठेवत असते. तर मग असं वाटतं पडते का काय, तर वाजलं तर मी जाऊन बाहेर बघत असते ना, तरी ती पलीकडच्या रूममध्ये असली ना तरी दणदण पळत येते इकडं आणि मला तिचं पडायचं भीती वाटते. कारण ह्या फरशीवरनं ना सट दिसणं पाय सटकून जातोच. आणि ती अशी इतक्या फास्ट पडते की नाही, ती पडती म्हणूनच पडते. त्यामुळे तिला सांगितलं आहे माझ्या मागे यायच नाही. तिला 1000दा मी समजवत असते पण ना ती ऐकत नाही अजिबात. आणि ह्या रूम इतक्या मोठ्या येते ना की बस, आमची एक खोली पण एवढी नाही, इतक्या मोठ्या रूम आहेत ह्या. मला झाडून काढताना अक्षरशः इतकं वैताग येतं ना, कधी वाटतं की आपली एकच रूम होती ना ती खरंच लय भारी होती. त्यातच सगळं करायचं आणि घाण पण इतकी होत नव्हती या. कारण छोटं घर असलं का ना कसं व्यवस्थित राहतं सगळं, नको घाण करायला. स्वयंपाकाच्या जागेवर फक्त घाण होतं. ही बघा एवढं मोठं किचन होतं ना तर सगळीकडेच पसारा होतो, असं थोडी पण जागा नसते की पसारा होत नाही. तिकडं छोट्या जागेत सगळं ॲडजस्ट करायचं म्हटल्यानंतर आपण व्यवस्थित करत असतो. तिकडं होतं तेव्हा मी स्वयंपाक करायला लागली का सोनू त्या झोक्यात तरी असायची किंवा बेडवर तरी असायचे. आणि आता मी स्वयंपाक करायला लागली ना, सोनू सायकलीवर माझ्यापाशी असते किंवा मी स्वयंपाकाला काय घेतलेलं असतं त्यावेळेस सगळ्या रानाने इसकटत असते, असं असतं त्याचं. आणि आमची कपडे पण किचनमध्ये, सगळं किचनमध्येच असतं. आम्ही कधीतरी दुपारचं झोपायला गेलो तर बेडवर, नाहीतर कधी कधी इथंच झोपत असतं अंथरूण टाकून. कारण तिकडं मला असं बरं नाही वाटत, कारण बोलायला आवाज सगळा बाहेर जातो किंवा पलीकडचे जे राहतात त्यांच्यापर्यंत पण जातात. त्यामुळे मी जास्त तिकडं नसते. दुपारची गेम वगैरे खेळायला किंवा दुसरं काय करण्यासाठी असते, पण जास्त तिकडं नसते. हे बघा येऊ नको म्हणली होती ना, मी तिकडं तोंड केलं तोपर्यंत येऊन ती सायकल घेऊन गेलेलीच होती या, असं आहे तिचं. आणि आम्हाला आता किराणा भरायचा होता, कारण दिवाळीच्या टायमिंगला आम्ही किराणा भरला होता. त्याला महिना होऊन गेला ना, आम्हाला महिनाभर सामान जातच. तर आता भरपूर खर्च होता. आत्ताच आम्ही भाडं भरलेलं होतं, त्यात एक आठवडा ही कामाला गेलेत न जमा होते, त्यामुळे आता जरा लोड आला होता. आता बघू कसं होते. आणि मी आम्हाला महिन्याचा किती खर्च जातो टोटल ते पण मी तुम्हाला सांगेन. असं काही नाही इथं आल्यानंतर जास्त व्हायला लागला आणि तिकडं कमी होत होता. सामानच आहे, मला वाटते तिकडे जरा जास्त व्हायचं, आता इथं जरा कमी लोड झाला आहे का काय माहीत नाही. पण इथं आल्यानंतर आमचा जास्त खर्च होत नाही, कुठल्याच ह्याचा पैशाचा पण नाही आहे आणि जास्त आम्हाला सामान पण आणावं लागत नाही. त्यामुळं तर गॅलरी वगैरे झाडले त्यांनी, सकाळी पलीकडची गॅलरी झाडली होती, कारण तिकडं जास्त पाला पडतो. जसं आंब्याला मोहर वगैरे आलेला असतो ना, ते सगळं झाडून पडत असतो रात्रभर. तर ते सकाळी कपडे आणायला गेलेले असतील ना ते झाडून घेत असतात तिकडचं, मग इकडचं मी झाडत असते. तरी पण मी दुपारचे वगैरे जर गेले ना तरी बसतो आम्ही तिकडे जाऊन दुपारी गॅलरीत. व्हिडिओ अपलोड करायला तिकडेच फास्ट रेंज येते पलीकडच्या गॅलरीत, मग तिकडे मी बसत असते. बघा सायकल उचलून फिरवायला लागली, तिचं करामती सुरूच आहेत. तर इथं झालं होतं माझं झाडून वगैरे काढून स्वच्छ करून. आता मलाही पुसून घ्यायचं होतं, पण आता काय करू काय कळत नव्हतं, कारण पाणी तर तापलेलं होतं. आणि आज कपडे पण इतकी धुवायला होती, त्यांनी कामातले वगैरे कपडे फेकले होते सगळे धुवायला. काल पण मी 2 दिवसाचे कपडे धुतली होती, इतकी होती की बसच माझा हात दुखायला लागला होता. आणि खराब झालेली सगळ्यांची डबल टिबल कपडे होते, जे आम्ही यात्रेतनं आलो ती घरी आलून बदललेली, ती दुसऱ्या दिवशीची आणखी वेगळीच, असे भरपूर कपडे होते. आणि मला भांडी पण घासायची होती आता. तर पाणी तापलं होतं, तर सोनू म्हणली की मी एकटीने आंघोळ करून मला तुझ्यासोबत करायचं आहे, मग ते मी डबल पाणी तापवलं. आणि आता एक जरी आम्ही तापलो ना कुकर, तर 1 बादली आणि वर थोडंसं होतं तर पुरून. आता भांडी घासून झाले, किचन वाटा पण स्वच्छ करून घेतलाय. तर चला आता पाणी तापले, आंघोळ करून घेते
आणि मग भेटते तुम्हाला. आणि ही नादावली दुकानात जायला. अजून अंघोळ नाही हिला दुकानात जायचं आहे. काय आणायचं दुकानातनं? तसलं बोलावणार. चला अंघोळ करते आता मी. 12 सोनू इकडे झोपले. मी कपडे धुवस्तोपर्यंत म्हणजे कपडे धुवून झाले. ते सुकायला बिकायला टाकले. काम उरकोस्तोपर्यंत कसा टाईम गेला काय कळलंच नाही. तरीही बघा डाग उठलं तरी मला पुसून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ बसते आणि मग ती पुसून घेते. झाले मग आता सगळे कामं आवरलेत. आणि ही कपडे आणि खोडचोरची कपडे अशा गाड्या घालून ठेवायच्या त्या